तुम्ही अजित पवारांपेक्षा जास्त जागा घेताना आत्ता दिसताय, अजित पवारांना दूर ठेवल्याचा हा फायदा आहे का? नाही, वेगळं ठेवण्याचा फायदा किंवा नुकसान असं नाही, भाजपवर विश्वास वाढतोय हे यातून मात्र नक्की लक्षात येत आहे. भारतीय जनता पार्टीवर विश्वास वाढतोय. एक प्रतिक्रिया पटकन हनुमंतराव आपल्याकडून. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांवर, नगरविकास खात्यावर इतके अफाट आरोप करत होते, हे हास्यास्पद होतं. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकमेकावर 100-200 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप हनुमंतराव, करतात. ताजी बातमी पहिला निकाल. किरण आपल्यासोबत कल्याणी. नक्कीच महत्वाची बातमी आहे. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. राज्यातला हा एक पहिला निकाल समोर येतोय. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. खरं तर राज्यभरातल्या अनेक महापालिकांमध्ये भाजपच सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि इचलकरंजी मधला पहिला निकाल तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहताय. भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. इचलकरंजीमध्ये भाजपला मोठं यश मिळताना सध्या पाहायला मिळतंय. भाजपचे 4 उमेदवार आता विजयी झालेत. एक महत्वाची बातमी आहे आणि या संदर्भात चर्चा करूयात. पुन्हा जाऊयात. तर ही एक महत्वाची आहे माहिती. चेंबूरमध्ये अद्याप मतमोजणीला सुरुवातच झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी अद्याप सुरू नाहीये. नेमकं कारण काय, असं सवाल आता उपस्थित होतोय. कारण मुंबईच्या निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष आणि त्यामध्ये चेंबूरमध्ये सध्या मतमोजणीला सुरुवातच झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी सुद्धा अजून सुरू झालेली नाहीये. नेमकं चेंबूरमध्ये काय घडतंय, काही अडचण आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पोस्टल मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाहीये, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक आता आणखीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. चेंबूरमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी सुद्धा सुरू झालेली नाहीये, त्यामुळे चेंबूरमध्ये नेमकं काय घडतंय, काही अडचण आहे का, उमेदवारांमध्ये सुद्धा सध्या संभ्रमाचं चित्र पाहायला मिळतंय. धाकधूक वाढल्याचं एक प्रकारे चित्र सध्या पाहायला मिळतंय. बिलकुल कल्याणी, चर्चेला आपण पुढे नेणार आहोत, पण तत्पूर्वी इथे येणाऱ्या बातम्या सुद्धा आपल्याला वेगवान पद्धतीने पाहायच्यात. एका बाजूला आपल्याला स्क्रीनवर सगळ्यात वरच्या भागामध्ये मुंबई सारख्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या महानगरपालिकेतली लढत ही राष्ट्रीय स्तरावर कुतूहलाचा विषय बनली आहे. त्याचे आकडे येत आहेत आपल्याला. त्याचबरोबर स्क्रीनच्या उजव्या बाजूला पुण्यामधल्या महत्वाच्या लढतीत कोण पुढे कोण मागे ते दिसतंय आपल्याला. स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये विविध ठिकाणच्या महानगरपालिकेतली आकडेवारी येते आपल्याला. त्याचबरोबर स्क्रीनच्या आणखी एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणखी काही महानगरपालिकांमधला पक्षनिहाय कल काय आहे तोही लक्षात येतोय. पण थोड्या वेळापूर्वी इथे जी माहिती आली त्यातला एक मुद्दा घेतो पटकन आणि त्या निमित्तानं प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत जायचंय. प्रदीप पेशकार, मुंबईमध्ये आपला एक चेहरा आहे गणेश खंडकर, आपल्याला माहिती असतील कदाचित. गणेश खंडकर पिछाडीवर गेलेत, काही आहे म्हणणं, कारण सांगू शकाल? नाही, खरं तर कारण नाहीये असं. खात्री आहे की ते निवडून येतील, कारण त्यांचं काम चांगलं आहे. तळागाळापर्यंत त्यांचं काम आहे. मागच्या वेळी पण ते चांगल्या संपर्कामध्ये जनतेच्या होते आणि त्यामुळे मला वाटतं की ते नक्की निवडून येतील. ठीक आहे, मुंबईच्या संदर्भातला एक निकाल आपण मुंबईच्या संदर्भातला एक कल आपण पाहतोय त्याबद्दल आता पटकन प्रवीण पुरोंना बोलतं करू. त्याच्यानंतर योगेश खैरे यांच्यापर्यंत जाणार आहोत. भारतीय जनता पार्टी 53, शिवसेना 18, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 37, मनसे 7 अशी आकडेवारी आहे. प्रवीण पुरो, संकेत काय आहे? संकेत आहेत. आपण जरा थोडंसं धीर धरला पाहिजे. ते कारण एकच आहे की मागच्या वेळेला तुम्हाला माहिती असेल की पोस्टल जे मतदान होतं त्या पोस्टल मतदान हे बॅलेट पेपरवर येत असल्यामुळे मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल की सत्ताधारी पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला प्रामुख्यानं याचं मतदान जे व्हायचं ते सरासरी 25%, 35% व्हायचं, पण विरोधकांकडे जायचे मतं जवळपास 60% इतकी असायची. पण आता बॅलेट पेपरवर आपण आज जे पाहतोय. नाही, एक मिनिट थांबा, थोडं तपशील बदलतो. बॅलेट पेपरच्या पुढे काही ठिकाणी फेऱ्या गेलेल्या आहेत. सरासरी 3 फेऱ्या अनेक ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे आता बॅलेटचं मतदान आटपलेलं आहे. प्रवीणजी. नाही, खरं आहे. पण मी मगा सांगत होतो की जे ह्या बॅलेट पेपरवर मगा आपण बघत होतो बॅलेट पेपरचा पण फायदा विरोधी पक्षांना झालेला दिसत नाही. हे मला सांगायचं तेच आहे की मागच्या वेळेला तसं झालं नव्हतं. मागच्या वेळेला जे बॅलेट पेपरवर झालेलं पेपर जे मतदान जे होतं त्याच्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला ही मतं कमी पडली होती.